वेकोली महाप्रबंधक कार्यालयासमोर स्थायी कामगारांचे आंदोलन। वेकोली महाप्रबंधक कार्यालयासमोर कामगारांनी काळी फीत बांधून व्यवस्थापनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला। राष्ट्रीय कोयला कामगार संघटनेचे महामंत्री के सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। 17 एप्रिल रोजी मांडलेल्या 9 मागण्यांकडे वेकोली प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। कामगारांनी भ्रष्टाचार, असुरक्षित खाणकाम, कामगारांचे शोषण तसेच SOP नियमांचे उल्लंघन यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। तसेच वाढते प्रदूषण, नोकरी प्रक्रियेत होणारा विलंब आणि प्रशिक्षणातील त्रुटींवरही संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलनात सहभागी कामगारांवर कारवाई व स्थानांतरण केल्याचा आरोप संघटनेने केला असून काही अधिकाऱ्यांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न व धमक्या दिल्याचा दावा करण्यात आला। महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणात तक्रार देऊनही संबंधित अधिकारी सेवानिवृत्त झाले, मात्र पीडितांना न्याय मिळाला नसल्याचा गंभीर आरोप के सिंह यांनी केला। दरम्यान शांततेत पार पडलेल्या या आंदोलनात कामगारांनी काळी फीत बांधून निषेध नोंदवला। वेकोली प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही इंटकचे महामंत्री के सिंह यांनी दिला। नमस्कार, माझा आरोप फक्त हे आहे की आज इथली जे प्रबंधन आहे हे खूप मगरूर झालेली आहे। त्यांचं फक्त एक काम राहिलेलं आहे, ते आहे करप्शनला कसं वाढवायचं, त्याला कसं पोषक करायचं। कोणताही काम घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त करप्शन पाहणारा मिळणार। 30% मिनिमम आणि 50% बिलो पर्यंत ते काम ठेकेदार घेतात। त्या ठेकेदारांना नियमप्रमाणे 8 से 10% कमिशन द्यावे लागते। हे नोन फॅक्ट आहे। तो 10% कमीत कमी प्रॉफिट घेऊन जाणार। 20% हे झाला ब्याज, 25%, 40% जर बिलो काम घेतला तर 100 रुपयाचा काम 60 रुपये, 25% कमिशन, मग काय झाला 40-45% त्याला भेटते। त्याच्यामध्ये 100 रुपयाचं काम करायचं आहे, कसं होऊ शकणार? 5 वर्षात 6 वर्षात 3दा रोड बनला आहे आमच्या दुर्गापूरचा, 3दा। जिथे नाही पाहिजे तिथे सिमेंटचा 2 फीटचा रोड जिथे नाही पाहिजे, आणि आमचे जे वर्कर जिथे राहते तिथे ड्रेनेज क्लीन होत नाही, तिथे जे टँक आहे त्याच्यामध्ये काम होत नाही, कारण तिथे पैसा नाही भेटू शकणार त्यांना। महिलांच्या लैंगिक शोषण, खूप महिला आली आहे, त्यांना सिक्युरिटी नाही आहे। ते कंप्लेन करतात रायटिंग में की भाई आमच्या लैंगिक शोषण झालेलं आहे। अधिकारी पण करते, पण त्याला काही इन्साफ भेटत नाही, त्याला काही बेनिफिट भेटत नाही। उलटा त्याला प्रेशर माउंट करून, त्याला लालच देऊन काही लोकांना नागपूर ट्रान्सफर, काही लोकांना त्याच्या ऑन रिक्वेस्ट, ताकि तुम्ही केस नका करू, आणि ज्याने केलं आहे त्याला टॉर्चर। तर हे सर्व खूप चालले आहे। जे लोक आता आम्ही आंदोलन करत होतो, तुम्ही आंदोलन करू शकत नाही, तुम्ही या टीनचे शेडमध्ये बसू नाही शकत, इतकं सिक्युरिटी लावली आहे। कशासाठी? हे आमचा डेमोक्रेटिक राईट आहे। मी तुम्हाला पहिल्यांदाही इन्फॉर्म केलेला होता, नंबर 1। नंबर 2, काल दुपारपासून मीटिंग करायला या, कसला मीटिंग? एव्हरी इश्यू तुम्हाला माहीत आहे। तुम्ही सांगा की तुम्ही काय आजपर्यंत केलेलं आहे, आणि हे जे नवीन GM आलेले आहे हे तर माशाअल्लाह है। ये इनको लगता है कि भाई आई एम कस्टोडियन, मैं यहाँ का मालिक हूँ। मालिक नहीं, तुम नौकर हो हमारे टैक्स पेयर पे। हम रिटायर्ड हो गए तो भी आज मेरे साथ मैक्सिमम रिटायर्ड लोग हैं, कारण जे आमचे एम्प्लॉई जेव्हा मी आंदोलन करतो, दवाखान्यामध्ये आंदोलन झाला होता पोल्यूशन लेके, 4 लोकांचे ट्रान्सफर, सस्पेन्शन। रेती चोरीमध्ये जेव्हा आंदोलन केलो तेव्हा 2 सस्पेंड, 2 ट्रान्सफर। हे खूप वाढलेलं आहे, दादागिरी, डर पैदा करे। याच्या विरोधात एक छोटासा आंदोलन, 41 वर्षात पहिल्यांदा इतकं छोटं आंदोलन, आपला बात ठेवायसाठी, आपली बाजू ठेवायसाठी आप लोकांना आमचे
सर्वमान्य जनता आणि पत्रकारासमोर हे आंदोलन आहे.